नमस्कार मित्रांनो, ब्रह्मराज व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सर्वांना जय हरी। तर मित्रांनो पहा, तर आज आपण भेटण्यासाठी जाणार आहोत कोतुळेश्वर मंदिराला। कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर, चंद्रहास राजाची नगरी कुंतलापूर उर्फ कुंतलेश्वर नगरी। तर या कुंतलेश्वराच्या नगरीमध्ये असलेले कुतुळेश्वर महाराज, या कुतुळेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आपण निघालेलो आहोत। कोतुळ ते कुतुळेश्वर मंदिर हे अंतर फक्त 1 ते 1.5 किलोमीटरचं आहे। पौराणिक ग्रंथ जैमिनी अश्वमेध आणि पांडव प्रताप या दोन्ही ग्रंथामध्ये या कुंतलेश्वर नगरीचा अर्थात आत्ताचे कोतुळ या गावचा उल्लेख या दोन्ही ग्रंथांमध्ये आढळतो। सांगायचं असं मित्रांनो की या देवस्थानाला महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त भेटीसाठी येतात। दर्शन घेऊन त्या भाविक भक्तांचं मन या ठिकाणी रमल्याशिवाय राहत नाही आणि एकदा या ठिकाणी भेट दिलेला भक्त निश्चित परत या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही, हा आजपर्यंतचा अनुभव। या चॅनलवरील सर्व प्रेक्षकांना विविध पर्यटन स्थळे, देवस्थाने आणि प्रसिद्ध ठिकाणे तसेच प्रसिद्ध व्यक्ती यांचे सर्वांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळणार आहेत। चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर आलो आपण आता कुतुळेश्वर मंदिराला। कोतुळ आणि या कोतुळचं जे कुंतलेश्वर मंदिर आहे, कुतुळेश्वर मंदिर आहे, तर या ठिकाणी हा परिसर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यातून उगम पावलेली जी मुळामाई आहे, ती मुळामाई या कुंतलेश्वर मंदिराला लागूनच खाली प्रवाहित होते। तर हा मंदिर परिसर पाहू शकता। अत्यंत नयनरम्य असं या ठिकाणी हा निसर्गरम्य असा परिसर आहे आणि या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून अनेक लांबून दूर ठिकाणाहून भाविक भक्त या कोतुळेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येतात। तर आपण आता कोतुळेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहोत। या तर मित्रांनो, आता आपण कोतुळेश्वरांच्या मंदिराच्या परिसरामध्ये आहोत। आता मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत। तर आपण पाहू शकता मित्रांनो, प्रशस्त असं या मंदिराचा सभामंडप आहे। तर पाहू शकता या ठिकाणी भाविक भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ का होईना विसावतात, नामस्मरणात मग्न आहेत। या ठिकाणी हा नंदी देवा कुंतलेश्वराचा नंदी। तर आपण या ठिकाणी पाहू शकता, हे आहेत संत कोंडाजी बाबा। तर यांची गाढवं पंढरपूरहून विठ्ठलानं या ठिकाणी कोतुळ नगरीमध्ये रातोरात पोहोच केली होती, अशी या गावकऱ्यांची श्रद्धा आहे, भावना आहे। तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत। चला या। तर मित्रांनो, आपण पाहू शकता हा मंदिराचा गाभारा। हे समोर जे दिसतात हे भारमल बाबा, कुतुळेश्वर मंदिराचे पुजारी। तर मित्रांनो, हे आहे गजानन गणपती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गणपती नमः। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशांचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन आता आपण कुंतलेश्वराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत। तर आपण पाहू शकता, हे आहे कुतुळेश्वराचं शिवलिंग। भव्य आणि दिव्य असं शिवलिंग आणि या शिवलिंगावरती उत्सवाच्या वेळी चांदीचा मुखवटा चढवला जातो। हा नयनरम्य असा गाभारा मन अगदी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। ही जी घागर आहे, या घागरीतून मुळामाईच्या जलधारांचा अभिषेक रात्रंदिवस या शिवलिंगावरती होत असतो। भावभक्तीने हे भाविक भक्त पूजा करताना आपण पाहत आहोत। कोतुळेश्वराचं लिंगाचं आपण दर्शन घेतलं, कोतुळेश्वराच्या मंदिराचा परिसर पाहिला,
तर मित्रांनो, काही भाविक भक्तांचा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या कुंतलेश्वराचं महत्त्व काय आहे. आणि हा कुंतलेश्वर म्हणजे देवस्थान जे आहे महाराष्ट्रात प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. अनेक दूरदूरून ठिकाणून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, भेटीसाठी येतात, पर्यटनासाठी येतात. तर आज श्रावणी सोमवार आहे, शेवटचा श्रावण सोमवार. तर या निमित्तानं अनेक गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण या भाविक भक्तांनाच भेटूया त्यांच्याविषयी, या कुंतलेश्वर महाराजांविषयी, त्या भाविक भक्तांबद्दल काय श्रद्धा आहे, त्या देवाबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे, त्या देवस्थानबद्दल काय म्हणणं आहे. तर ऐकून घेऊया. तर चला भाविक भक्तांना भेटूया. या दादा नमस्कार. तर मित्रांनो, हे दादा आहेत देशमुख दादा, हे लहान मिस्त्री म्हणतात यांना. तर या कोतुळ गावचे रहिवासी आहेत आणि या कुंतलेश्वराच्या दर्शनासाठी मी आलो असताना यांची भेट झाली. तर यांच्याशी चर्चा करूया. तर यांना आपण कुंतलेश्वराबद्दल काय माहिती आहे थोडक्यात यांच्याशी चर्चा करूया. दादा चॅनल चंद्रहासराजाच्या नगरी त्यावेळेस पौराणिक कुंतलेश्वर, पहिलं त्याचं नाव कुंतलेश्वर आहे आणि त्याचा अपभ्रंश होऊन कोतुळेश्वर झालं. म्हणजे कुंतलेश्वर कुठल्या पौराणिक ग्रंथांमध्ये पण आहे. हरिविजय भागवत या ग्रंथांमध्ये कुंतुल नगरी कुंतलेश्वर हा उल्लेख आहे त्याचा. पण अपभ्रंशाने कोतुळेश्वर झालं त्याचं नाव. आणि त्याच्यानंतर त्या ऐतिहासिक मंदिर आहे. आसपासचे 40 गाव आपण डांगाण म्हणतो, हे आदिवासी समाजाच्या या भागातले ब्राह्मणवाड्यापासून तुमच्या बोट्यापासून तर इकडे वर कोथळ्यापासून ते तुमच्या शिदोड घाटापर्यंत ती माहिती आहे लोकांना. पण आता नवीन लोकांना फार काही माहिती नाही. त्याच्यासाठी यांनी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून या चॅनलनी हे उपक्रम हाती घेतला. त्याबद्दल आम्ही पण आभारी. गावचे आणि आमचे वडील महादेव ट्रस्टचे अध्यक्ष जयराम तुकाराम देशमुख आणि त्यांचे आम्ही लास्ट चिरंजीव. आमचं पण काही त्याला हे पाहिजे, परंपरेने चालत आलं म्हणून ही माहिती दिलीच पाहिजे, बाहेर लोकांना समजली पाहिजे. या निमित्ताने आम्ही ही माहिती ऐतिहासिक स्थान आहे आणि परिसरातले सगळ्या लोकांना माहिती आहे. शिवरात्रीला पण फार मोठा उत्सव असतो आणि इतर वेळेस श्रावणी सोमवार आणि इतर वेळेसही गर्दी असते. पण त्यावेळेस आमच्या आजोबांनी आपलं तुकाराम सावळेराम देशमुख यांनी आणि त्यांचे मित्र वागचौरे यांचे आजोबा असतील या कंपनी गंगाजी बाबा म्हणून आणि तुकाराम बाबा, गंगाजी बाबा, भाऊ बाबा आणि कोंडाजी बाबा ही असे इथं जी संत मंडळी होती, काही अल्पसंख्याक मंडळी अडाणी काबाडे लोक मिळून आणि हे सगळ्यांना सांभाळून संध्याकाळी यायची, सगळ्यांना सांभाळून आणि 8:30ला इथे यायची झोपायला. आणि त्यांनी सभामंडप पहिला जो जुना सभामंडप होता तो सगळं मिळून करायला त्यांनी रात्री 2:30 वाजता उठून आणि घरची कामं करून परत 5:30 पर्यंत हे मंदिराचा सभामंडप बांधला आणि त्याच्यानंतर परत घरी काम. कुंतलेश्वर मंदिर आणि कुंतलेश्वर देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आलेलं आहे. जीर्णोद्धार या ठिकाणी असणारा हा पर्यटन स्थळ म्हणून शासनानं घोषित करावं अशी आपल्याला वाटतं का? त्याला पर्यटन स्थळ घोषित करायला पाहिजे. शासन कुठे काय काय करणार, करायला तर पाहिजे. आता या गावची जुने जाणते माणसं लहान मिस्त्री वागचौरे ते हरिभक्त परायण आहेत आणि हे आमचे थोडक्यात बंधू सामान आहेत देशमुख दादा. आम्ही त्यांना म्हणजे संपूर्ण गावच दादा म्हणतोय. तर त्यांनी खूप छान माहिती आपल्या या देवस्थानबद्दल दिलेली आहे. त्यांना पुन्हा एकदा भक्तांना भेटूया. या चंद्रहास राजाची ही नगरी, जैवेनी अश्वमेध नावाचा जो ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये पण या कोतुळ नगरीचा उल्लेख आलेला आहे.
बऱ्याचशा पौराणिक नीतिग्रंथामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दाखले जे आहे कोतुळेश्वर मंदिराबद्दल किंवा कोतुळ्या नगरीबद्दल दिले जातात. आणि म्हणून त्यानंतर परत 1.5 शहाणे महाराष्ट्रामध्ये पेशवाई काळामध्ये जे काही 3.5 शहाणे होते, ते 3.5 शहाण्यांपैकी जो अर्धा शहाणा आहे तो अर्धा शहाणा पण या कोतुळ नगरीमध्ये, त्याचं अजूनही भव्य दिव्य वाडा जो आहे कोतुळमध्ये आहे. तर अशा प्रकारे ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असणार हे गाव. आणि कोतुळेश्वर महाराज जे आहे सगळ्या कोतुळ पंचकृषीचं जे आराध्य दैवत, त्याचं म्हणजे साधारणपणे आपण आध्यात्मिक जर महत्त्व पाहिलं तर इथून वाहणारी ही मुळा नदी, या मुळा नदीला जसं पंढरपूरच्या भीमेला अशी चंद्राच्या कोरीचा आकार आहे, बरोबर त्या चंद्राकोरीच्या आकाराच्या याच्यावरच तो जो काही टर्न आहे त्याच्यावर कोतुळेश्वराचं मंदिर बसलेलं आहे. आणि अनेक लांबून अक्षरशः लोक जे आहे ना, ज्यावेळेस आपण इथं येतो त्यावेळेस लांबून परजिल्ह्यामधून सुद्धा फार लोक इथं येतात. कारण या देवाचं म्हणजे महत्त्वच असं आहे, आध्यात्मिक पार्श्वभूमीच अशी आहे आणि बऱ्याच जणांना त्याची प्रचिती पण येते. आणि अशा पद्धतीने कोतुळेश्वराची प्रचिती आल्यामुळं लांबून लोक इथं येतात. शिवरात्रीचा मोठा उत्सव असतो, मोठा सप्ताह असतो आणि श्रावणामध्ये तर अक्षरशः इतके लोक दर्शनाला येऊन जातात की, आणि त्यातल्या त्यात आणखीन महत्त्वाचं की कोतुळ गावाने पण आता जसं धरण झालंय त्याच्यानंतर बराचसा विकास केलेला आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथं खूप चांगला वाव आहे. गावाने याच्यामध्ये आणखीन जर चांगल्या पद्धतीचे सगळे मतभेद विसरून लक्ष घातलं तर खूप चांगल्या पद्धतीने हे देवस्थान जे आहे ना ते नावारूपाला येईल. आणखीन जेवढे लांबून लोक येतात त्याच्याही पेक्षा आणखीन त्याचं नावरूप वाढेल. अशा पद्धतीचं हे कोतुळेश्वराचं जागृत देवस्थान आणि पदोपदी त्या जागृतपणाची प्रचिती देणारं असं हे देवस्थान आहे. या कोतुळेश्वर महाराजांच्या विषयी, मंदिराविषयी आपल्याला सरांनी पौराणिक महत्त्व जे आहे, ऐतिहासिक महत्त्व जे आहे ते सांगितलेलंच आहे. आणि या महत्त्वामुळं की या कोतुळेश्वर महाराजांच्या अनेकांना अशी सरांनी सांगितलं की प्रचिती येते, की त्यांचं जे महत्त्व आहे, त्यांचं जे आहे त्याची प्रचिती जी येते, त्या प्रचितीमुळं श्रावणी सोमवार किंवा श्रावण महिना हा म्हणजे कोतुळेश्वर गावच्या लोकांसाठी एक पर्वणी असते. श्रावण महिना सुरू झाल्यापासून कोतुळ गावचे जे ग्रामस्थ आहेत, मला वाटतं प्रत्येक फक्त अपवादात्मक लोक असे राहत असतील 5-10% की जे कोतुळेश्वराला दर्शनासाठी येत नाहीत, नाहीतर जवळजवळ 100% पूर्ण कोतुळ गाव हा कोतुळेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यामध्ये येत असतो. फक्त कोतुळ गावच नाही तर कोतुळ गावच्या पंचक्रोशीतून सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कोतुळेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लोक येत असतात. तीच पर्वणी महाशिवरात्रीच्या काळात देखील या ठिकाणी असते. अनेक मोठमोठे महाराज कीर्तनकार या ठिकाणी येतात की ते सगळं हे कोतुळेश्वर महाराजांचं महत्त्व जाणून या ठिकाणी कोतुळ गावसुद्धा हा शिवरात्रीचा उत्सवसुद्धा अगदी मोठ्या आनंदाने साजरा करतात. तर त्यांनी खूप छान माहिती आपल्या या देवस्थानबद्दल दिलेली आहे. त्यांना पुन्हा एकदा दोघांना धन्यवाद. कोतुळ गावचे माननीय पोखरकर सर आणि पोखरकर मॅडम यांनी अत्यंत मनोरंजक आणि गूढ माहिती या कोतुळेश्वरांबद्दल दिलेली आहे. ग्रंथांमध्येही या देवस्थानाचा उल्लेख आहे असं या पोखरकर सरांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हा अत्यंत मनमोहक आणि जबरदस्त असा नजराणा असणारा, निसर्गाचा ठेवा असणारा हा परिसर पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. तर निश्चित आपण या ठिकाणी मित्रांनो भेट द्या आणि या कोतुळेश्वरांची कृपा आपल्यावरती करून घ्या. तर मित्रांनो, पवाराजी या कोतुळ गावच्या आणि त्यांची मुलगी दात्री मॅडम यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर चला त्यांना भेटूया. या गावचे रहिवासी असून अनेक वर्षापासून कोतुळेश्वराला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असं मी म्हणजे मानते आणि नेहमी
मी कोतुळे जे बद्रीनारायण, घृणेश्वर, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर असे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक दैवत मानून मी नेहमी यांच्या दर्शनाला येते व दररोज 108 मान्यांचं या दैवताचं मी दररोज जप करते. आणि मला कोतुळेश्वर नेहमी 6 महिन्यानं, 12 महिन्यानं, वर्षानं असे नेहमी माझ्या स्वप्नात येतात आणि त्याच्यामुळं माझी खूप श्रद्धा वाढलेली आहे. मी नेहमी येते आणि अनेक वर्षापासून, माझ्या लहानपणापासून मी अनेक वेळाला या नदीकाठचे डोंगर, खडक बिडक यांच्यावरून कसं रस्ते आले असं स्वप्न मला नेहमी होतं. कधी मी देवालयात घुसताना स्वप्न पडतो आणि एका वेळेला तर असं स्वप्न पडलं आत्ता 1-2 वर्षापूर्वी का कोतुळेश्वर हे असे गौरवर्ण याच्यामध्ये, या कोपऱ्यामध्ये जसे बसलेले असे माझ्या स्वप्नात आले. तेव्हापासून माझा इतका विश्वास देवावर वाढला की श्रद्धा असेल तर खरंच देव आहे आणि मला पूर्णपणे माझ्या जे स्वप्नात मनात काही नव्हतं, काहीसुद्धा मी कोणच्याकडं काही देवाकडं न मागता देवानं मला फार खूप दिलं आणि मला कोतुळ ते दिल्लीपर्यंत पोचवायला सुद्धा कोतुळेश्वराची एक महत्त्वाचं देवस्थान. होणाऱ्या गावातल्या सगळ्या बायका, त्याच्यानंतर इथं जलधारा होत्या, इथलं जे मंदिर होतं तिथले पुजारी, ह्या सगळ्यांशी आम्ही खूप लहानपणापासून यांचा संपर्क आम्हाला होता. परंतु आता लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष माझं वास्तव्य पुणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळं मला फारसं इकडे जास्त वेळा श्रावण महिन्यात येता आलं नाही. परंतु आज मात्र योगायोगाने मला श्रावण महिन्यात इथे येता आलं आणि कोतुळेश्वराचं दर्शन घेता आलं. पांडव प्रताप ग्रंथामध्ये कोतुळेश्वराचा आपला उल्लेख आहे. आपली नगरी कुंतलापूर नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु ह्या नगरीमध्ये पुन्हा येणं कामधंद्यामुळे थोडंसं अशक्यच झालेलं होतं. परंतु आज योगायोगाने मी इथे आले आणि माझा भाचा, माझी वहिनी, माझी आई हे सगळे निघालेले होते देवाला आणि त्यामुळे आम्ही सगळेजण इथं आलो आणि पुन्हा माझ्या बालपणच्या सगळ्या आठवणी इथे या ठिकाणी पुन्हा जागृत झालेल्या आहेत. आणि इथे आल्यानंतर एक प्रकारची जी असीम शांतता किंवा या ठिकाणी जे असणारं निसर्ग सौंदर्य असेल किंवा भक्ती असेल किंवा हे प्रेमाचं सगळी ठिकाणी प्रेमाची पुन्हा मला या ठिकाणी अनुभवायला मिळाली आणि म्हणून मी खूप आनंदी आहे इथं आल्याबद्दल. आणि परमेश्वराची अशीच कृपा आमच्या सर्वांवर असावी अशी मी कोतुळेश्वर प्रार्थना करते. त्यांनी खूप छान माहिती आपल्या या देवस्थानबद्दल दिलेली आहे. त्यांना पुन्हा एकदा दोघांना धन्यवाद. तर चला भाविक भक्तांना भेटूया. मी रेश्मा प्रकाश पवार, गावचे रहिवासी आहे आणि खरोखरच हे रम्य असं वातावरण असणारं देवस्थान आहे. पर्यटक म्हणूनही सुद्धा याची निवड करण्यात यावी असंही मला वाटतं. आणि खरंच तसं जर पाहिलं तर आपण म्हणतो ना, सर्व काही आपल्याजवळ आहे तरी पण आपण जागा चुकल्यासारखं वाटतो. आहे तुझं पास पण विनाकारण भटक असे असे म्हणतात, तसे त्याप्रमाणे. तर खरोखरच हा देव साक्षात पावणाराच देव आहे. माझा स्वतःचा लग्न झाल्यापासूनचा अनुभव आहे. मी म्हणते आपल्याजवळ असताना आपण कुठल्याही देवाला जाऊन, मी तर स्वतः माझा अनुभव सांगते, मी कोतुळेश्वर सोडता कुठल्याही देवाला आजपर्यंत गेलेली नाही. माझी इतकी श्रद्धा बसली त्या देवावरती. धन्यवाद. त्या देवाबद्दल काही त्यांचं म्हणणं आहे, या देवस्थानबद्दल काय म्हणणं आहे तर ऐकून घेऊया. तर चला भाविक भक्तांना भेटूया. श्रावण महिन्यातला 4था सोमवार आहे. इथं भावभक्तीने लोक येतात दर्शनाला. इथं आल्यावर प्रसन्न वाटतं. तर मित्रांनो, आपण आता कोतुळेश्वरांच्या प्रांगणामध्ये आहोत. तर या ठिकाणी अनेक लांबून भाविक भक्त आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. या देवस्थानबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, निश्चित आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण जरूर या आणि या कोतुळेश्वरांचा आशीर्वाद घ्या. कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि या ट्रस्टने पर्यटनाच्या दृष्टीने एकदम चांगले पाऊल उचललेले आहेत. विविध सुविधा केलेल्या आहेत. या ठिकाणी भक्तनिवासही बांधलेला आहे. तर मंडळी, मित्रांनो, या ठिकाणी निश्चित या आणि या कोतुळेश्वरांच्या आशीर्वादास पात्र रहा. या ठिकाणी एक अचिमुकली संघ आपण गप्पा मारणार आहोत. काय म्हणते ऐकूया.
चला आवडतं मला नदी खूप आवडतं. तर मित्रांनो, या मंदिराच्या सुशोभीकरणामध्ये भर टाकण्याकरता 21 फूट रुंद आणि 3 फूट उंच असं LED लाइटिंग, या लाइटिंगचा असणारा आकर्षक बोर्ड तयार करण्याचं काम सध्या चालू आहे. लवकरच हा बोर्ड मंदिराच्या वरती लावण्यात येणार आहे. या मंदिराचा बोर्ड अंदाजित खर्च 51,000 रुपये इतका असणार आहे. कुतुळ येथे येण्यासाठी अकोले बस स्थानक अर्ध्या तासाला SD महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. तसेच राजूरहूनही बसची सुविधा आहे. तरी मित्रांनो, निश्चित या ऐतिहासिक आणि पौराणिक नगरीमध्ये, या नगरीला आणि या देवस्थानाला नक्की भेट द्या ही विनंती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, कुतुळेश्वर मंदिर आणि कुतुळचा परिसर कसा वाटला, नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा, म्हणजे पुढील व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.